हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण काय असतं आपल्याला साडी घालायची असेल आणि आपल्याला थोडासा बम असेल, पोट असेल, तर आपल्याला असं वाटतं की ते हाईड करावं। मला सुद्धा असं वाटतं, कारण ज्या गृहिणींची डिलिव्हरी झालेली आहे, ज्यांना बेबी बम आहे, स्ट्रेच मार्क्स आहेत, अशांना वाटत असतं की आपलं जे पोट आहे ते हाईड करावं आणि मग साडी घालावी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपण साडी घातल्यानंतर जे पोट आहे ते कसं हाईड करता येईल, अशा छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे। त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं साडीमध्ये जो लुक आहे तो खूप छान दिसेल आणि पोट जे आहे ते हाईड होईल। सो यस, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर टिप नंबर 1, मी सगळ्यात असं पहिल्यांदा म्हणेन की साडीचं फॅब्रिक जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। जर तुम्ही स्टफ साडी घेतली, म्हणजे फुलणारी जी साडी असते ती जर घेतली, तर त्यामध्ये नक्कीच तुमचं जे पोट आहे ते जास्तच वाटायला लागतं। ती साडी जी आहे ड्रेप केल्यानंतर ती फुलल्यासारखी वाटायला लागते, त्यामुळे त्यामध्ये नक्कीच आपण स्लिम दिसणार नाही किंवा आपलं पोट जे आहे ते हाईड होणार नाही। त्यासाठी साडीचं फॅब्रिक खूप मॅटर करतं। सॉफ्ट असं फॅब्रिक निवडायचं ज्याच्यामध्ये आपण स्लिम दिसलं पाहिजे। साडीचं जे साडीमध्ये जे आपण पोट हाईड करणार आहोत ते हाईड झालं पाहिजे, आणि सॉफ्ट साडी घातल्यानंतर नक्कीच आपण थोडेसे बारीक वाटायला लागतो आणि साडी अगदी व्यवस्थित बसते। त्यामुळं यस, पहिलं मी म्हणेन की तुम्ही साडीचं फॅब्रिक जे आहे ते निवडताना योग्य प्रकारे निवडा, जेणेकरून त्यामध्ये तुमचं पोट जे आहे ते हाईड होऊन जाईल। नेक्स्ट टिप असेल ती म्हणेन मी, ब्लाऊजची लेंथ जी आहे ती थोडीशी वाढवा, कारण ब्लाऊजची लेंथ कमी असेल तर त्याचे एजेस जे आहे ते फिट झाल्यामुळं आपलं जे एक्स्ट्रा फॅट असतं ते बाहेर आल्यासारखं वाटतं आणि ते विचित्र दिसायला लागतं। त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही ब्लाऊजची जी लेंथ आहे ती थोडीशी वाढवा, जेणेकरून तुमचा एक्स्ट्रा जो फॅट आहे तो हाईड होईल आणि त्यामुळं तुमचं जो पोटाचा एरिया आहे तो अजिबात दिसणार नाही। किंवा तुम्ही एक करू शकता, जॅकेट स्टाईलचे ब्लाऊज असतात ते शिवून घेऊ शकता, ते तुमचा टम्मी एरिया जो आहे तो पूर्णपणे हाईड करतील। अशा प्रकारे छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, त्या आपण थोडंसं डोकं लावायचं, आपल्याला जसं ब्लाऊज सूट होतं त्याप्रमाणे आपण स्टिच करून घ्यायचं। खूप सारी स्त्रिया असतात की ब्लाऊजची जी लेंथ आहे ती कमी शिवून घेतात आणि मग जो बल्की एरिया आहे किंवा फॅट एरिया आहे तो मी म्हणेन बाहेर आल्यासारखं पाठीमागून वाटतं, किंवा जो टमी एरियामध्ये आपला जो फॅटचा एरिया असतो तो सुद्धा बाहेर आल्यासारखं वाटतो। त्यामुळं थोडंसं तुम्ही ब्लाऊजची साईज जी आहे, लेंथ जी आहे ती थोडीशी वाढवून घ्या, किंवा तुम्ही असे जॅकेट स्टाईल जर ब्लाऊज घातले ते सुद्धा तुमचा जो टमी एरिया आहे तो पूर्णपणे हाईड करतील। सो यस, ते तुम्ही करू शकता। नेक्स्टची टिप आहे तर ती म्हणेन मी की खूपदा आपण असं होतं की साडी घातली तर प्लीट्स करतो, तर प्लीट्स केल्यामुळं काय होतं, जो आपला पोटाचा एरिया असतो किंवा जे टमी असते ती हाईड होत नाही, ती विजिबल व्हायला लागते किंवा दिसायला लागते। तर त्यामुळं आपण काय करू शकतो, ओपन पल्लू किंवा इथं तुम्ही पिनअप लावला आणि जर पदर सोडला तर ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मी म्हणेन, की त्यामुळं काय होतं, आपला बेली फॅट म्हणा किंवा टम्मी ही हाईड व्हायला मदत होते। त्यामुळे तुम्ही इथं पिन लावली आणि पदर जर सोडला, ओपन पल्लू जर ठेवला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। एलिगंट असा लुक वाटतं, स्टायलिश असा लुक वाटतं, तर नक्कीच हे तुम्ही ट्राय करू शकता। प्लीट्स करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच पदर जर असा पिनअप करून खुला सोडला तर ते खूप स्टायलिशसुद्धा वाटेल आणि तुमचा जो टमी एरिया आहे तो सुद्धा हाईड व्हायला मदत होईल। नेक्स्टची टिप आहे तर तुम्हाला ओपन पल्लू जर सोडायचा नसेल, ते आवडत नसेल किंवा एखाद्या समारंभाला जात असाल आणि तुम्हाला डिफरंट असा लुक हवा असेल तर तुम्ही एक करू शकता, गुजराती स्टाईलनी जर तुम्ही साडी घातली, मी साईडला तुम्हाला शो करेन, त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं जे टमी एरिया आहे किंवा जे पोट आहे ते हाईड होऊन जाईल आणि नक्कीच तुमचा लुक जो आहे थोडासा स्टायलिश, थोडासा डिफरंट दिसेल। आणि असं प्रोग्राममध्ये जर तुम्ही गुजराती स्टाईलनी जर साडी घातली तर नक्कीच तुम्ही वेगळ्या दिसायला लागाल, आणि जर तुमचं पोट असेल तर ते पोटसुद्धा हाईड होऊन जाईल। हे सुद्धा तुम्ही करू शकता आणि नक्कीच तुमचं जे पोट आहे ते हाईड करू शकता। नेक्स्टची टिप आहे ती, काय जणांना प्लीट्ससुद्धा करायला आवडत नाहीत किंवा वन साईड पदर सोडायला सुद्धा आवडत नाही, त्यांच्यासाठी आहे, तुम्ही एक काम करू शकता, थोडासा पदर घ्यायचा आणि आतून थोडासा पदर घ्यायचा। ॲक्च्युली मला त्याला काय म्हणायचं आठवत नाही आहे, पण ती स्टाईलसुद्धा खूप छान वाटते। मी साईडला तुम्हाला एखादा फोटो शो करेन की नेमकं मला काय म्हणायचं आहे। थोडासा पदर घ्यायचा आणि आतून थोडासा पदर घ्यायचा, जेणेकरून तुमचं पोटसुद्धा हाईड होईल आणि तुम्हाला सारखं ते पदर जो आहे तो कॅरी करावा लागणार नाही। कारण वन साइड पदर सोडला तरीसुद्धा तुम्हाला सारखा तो पदर घेण्यात आपला वेळ जातो किंवा आपण काही काही वेळेला इरिटेट होतो
अशा वेळेला अशी सुद्धा तुम्ही स्टाईल करून नक्कीच तुमचा लूक चांगला करू शकता आणि जे पोट आहे ते पूर्णपणे हाईड होतं. हे दोन्हीसुद्धा होतं. हे दोन्ही ऑप्शन जर तुम्हाला आवडत नसतील तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे, जेणेकरून तुमचं पोट हे साडीमध्ये पूर्णपणे हाईड होऊन जाईल. नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो सगळ्यात बेस्ट आहे किंवा खूप मस्त आहे असं म्हणेन. तुम्ही पेप्लम टॉप्स वापरू शकता किंवा जे ब्लाऊज स्टिच करणार आहात ना ते पेप्लम टॉप्समध्ये जर तुम्ही स्टिच केले तर खूप जास्त चांगला युनिक स्टायलिश असं लुक वाटतं. आणि मेन म्हणजे जे आपलं पोट आहे ते पूर्णपणे हाईड होतं. आता पेप्लम टॉप्स म्हणजे काय तर वरून ब्लाऊजसारखं असं थोडंशी खाली फ्रील असते साईडला. तुम्हाला मी एखादा फोटो शो करेन तर त्यामध्ये आपलं पोट जे आहे ते पूर्णपणे हाईड होतं. एक स्टायलिश युनिक असा लुक वाटतं आणि हे नक्कीच तुम्ही असे स्टिच करून घेऊ शकता किंवा ऑनलाईन म्हणाल तर असे ब्लाऊज तुम्हाला नक्की मिळून जातील. तर हे एक तुम्ही करू शकता की पेप्लम टाईप्स टॉप्स यूज करू शकता किंवा पेप्लम टाईप्स तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यामध्ये नक्कीच तुमचं जे पोट आहे ते पूर्णपणे हाईड होऊन. त्याची टिप म्हणा किंवा ऑप्शन म्हणा तर तुम्ही क्रेप ब्लाऊज ट्राय करू शकता. क्रेप ब्लाऊजमध्ये काय होतं तर तुमचा अप्पर बॉडी जो आहे तो सुद्धा स्लिम वाटायला लागतो. टमी एरियासुद्धा जो हाईड होतो आणि काय होतं अप्पर बॉडीकडे जास्त लक्ष जातं. त्यामुळं तो सुद्धा जो एरिया आहे तो स्लिम वाटायला लागतो आणि जे पोट आहे ते सुद्धा हाईड होतं. त्यामुळं तुम्ही असं ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा असे ब्लाउजेस तुम्हाला मिळतात आणि एक स्टायलिश युनिक असा आणि डिफरंट लुक मिळतो. जर एखादा प्रोग्राम असेल एखादा कार्यक्रम असेल तर असे ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा मिळतात. सो यस ह्यामध्ये सुद्धा तुमचं जे टमी एरिया आहे तो पूर्णपणे हाईड होतो आणि एक नवीन चांगला आणि स्टायलिश लुक असा टिप आहे. तर त्यामध्ये तुम्ही प्लीट्स घालून साडी घालायची आणि त्यावर जॅकेट्स घालू शकता, लॉंग श्रग्स घालू शकता. आता थंडीचे दिवस आलेले आहेत, तुम्हाला डिफरंट वेने स्टाईल करायचं असेल, काहीतरी युनिक असं दिसायचं असेल तर नक्कीच तुम्ही असे श्रग घालू शकता, सिल्कचे घालू शकता जे लेंथनी लॉंग आहेत आणि डिफरंट असं लुक देतील. स्लीव्स त्याचे फुल आहेत. असं जर श्रग घातले साडीवरती तर तुमचा जो टमी एरिया आहे पोट आहे ते पूर्णपणे हाईड होऊन जाईल. नक्कीच त्याच्यामध्ये युनिक आणि स्टायलिश असं लुक दिसेल. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही शॉर्ट असं जॅकेटसुद्धा घालू शकता. त्यामुळं थंडीमध्ये थंडीसुद्धा नाही वाटणार, युनिक असा लुक वाटेल आणि नक्कीच हे स्टाईल केल्यानंतर तुमचा जो लुक आहे तो खूप मस्त वाटेल. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीवरती आपल्याला पोट हाईड करायचं आहे तर ह्यामध्ये नक्कीच पोट तुमचं हाईड होऊन जाईल. त्यानंतर खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुम्ही साडीला तुमच्या कुठे टक करताय किंवा आपला जो पेटिकोट असतो तो कुठं बांधताय हे खूप इम्पॉर्टंट असतं. काही जणांना सवय असते की खूप खाली असं पेटिकोट बांधायचा. त्यामुळे काय होतं आपला जो फॅट एरिया आहे किंवा आपलं पोट दिसतंय पोटाचा जो एरिया आहे फॅट एरिया तो बाहेर येतो आणि अजिबात साडी चांगली दिसत नाही किंवा पोट तुमचं हाईड होत नाही. खूप जणांना अशी सवय असते की खूप वर असा पेटिकोट बांधायचा, त्यामुळं ते सुद्धा चांगलं दिसत नाही. तर मधल्या एरियामध्ये खूप खाली नाही खूप वरही नाही, मधल्या एरियामध्ये पेटिकोट जो आहे तो टाय करायचा, जेणेकरून तुमची साडी जी आहे ती खूप छान बसेल आणि पोटाचा जो एरिया आहे तो पूर्णपणे हाईड होऊन जाईल आणि नेसल्यानंतर किंवा ड्रेप केल्यानंतर साडी ही खूप सुंदर दिसते. सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. लास्ट बट नॉट अ लिस्ट मी म्हणेन की तुम्ही डोंट बी अ कॉन्शियस. तुम्ही असं अजिबात करू नका की माझं पोट दिसतंय का, मी पोट लपू का, साडीनी सतत आपल्या पदरांनी ते पोट हाईड करायचं. हे जर तुम्ही करायला लागला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तर राहणार नाही आणि नक्कीच तुमच्या पोटाकडं बाकीच्यांचं सुद्धा लक्ष जाईल. त्यामुळं एक काम करायचं, आपण जो छानसा साडीचा लुक केलेला आहे तो एन्जॉय करायचा, कॉन्फिडेंट राहायचं. नक्कीच तुम्ही त्यामध्ये छान दिसू शकता. जे आपण आउटफिट घालणार आहोत त्यामध्ये आपण स्वतः कम्फर्टेबल पाहिजे, आपल्याला स्वतःला ते चांगलं वाटलं पाहिजे. तर नक्कीच आपला कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो खूप छान वाटतो. आणि जर सतत आपण तेच की माझं पोट दिसतंय बाबा मी आता हाईड कशी करू हे जर तुम्ही करत बसला तर नक्कीच 4 जणांचं सुद्धा त्याकडे लक्ष जाईल. त्यामुळे जे काही घालणार आहात, जे तुम्ही आउटफिट तयार करणार आहात त्यामध्ये नक्कीच तुम्ही कम्फर्टेबल राहा आणि छान अशी दिसा. त्यामुळं तुमचा लुक जो आहे तो खूप मस्त आणि युनिक असा वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे टिप्स सांगितल्या, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा जो टमी एरिया आहे किंवा जे पोट सुटलेलं आहे ते साडीमध्ये नक्कीच हाईड करू शकता आणि नक्कीच तुमचा जो साडीमधला लुक आहे खूप मस्त स्टायलिश आणि चांगला वाटेल आणि तुमचं जे पोट आहे ते पूर्णपणे हाईड होऊन जाईल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही खूप मस्त मस्त अशा कॉमेंट्स करता, मला खूप प्रेम देत आहेत त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. बाय बाय.